नवनाथ भक्तिसार अध्याय 6. आजच्या अध्यायामध्ये श्री मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती झालेली आहे. तर कशी केली, करून घेतली का देवीने दिली, हे पाहून घेऊया आजच्या अध्यायामध्ये. कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं मच्छिंद्रनाथांनी 12 मल्हार वनाच्या प्रदेशामध्ये सर्व वेताळांना जिंकून आपल्या स्वाधीन करून घेतलं. त्या सर्वांना बंधनामध्ये टाकलं. युद्ध झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ पुढे पदभ्रमण करीत निघाले. पदभ्रमण करीत असताना मच्छिंद्रनाथांनी 12 मल्हार वन सोडून दुसऱ्या वनामध्ये आले. कुमार स्वामी म्हणजेच आपण कार्तिक स्वामी म्हणतो. कार्तिक स्वामींचं नाथांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मनाला आनंद झाला. मच्छिंद्रनाथ कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊन पदभ्रमण करीत पुढे निघाले. आता मच्छिंद्रनाथ कोकण प्रदेशामध्ये आलेले आहे. कोकण प्रदेशामध्ये कुडाळ नावाचं गाव म्हणजे प्रांत होता. कुडाळ नावाच्या देशामध्ये आडूळ नावाचं गाव होतं. आडूळ गावामध्ये मच्छिंद्रनाथ येऊन त्या प्रदेशामध्ये आले. आडूळ गावामध्ये आल्यानंतर नाथांना समजलं की या ठिकाणी देवी भगवतीचं वास्तव्य आहे. नाथांच्या कानावरती वार्ता आली की दिव्य आणि उग्र स्वरूप असलेली महाकालिका या गावामध्ये साक्षात विराजित आहे. देवीचं या ठिकाणी मंदिर आहे. नाथांना समजल्याबरोबर देवींचं आपण दर्शन घ्यावं या इच्छेने नाथ मंदिराच्या दिशेने निघाले. मंदिरापर्यंत येऊन पोहोचले. पाहिलं तर काय भव्य दिव्य असं मोठं मंदिर बघितलं. प्रसन्न वाटलं. प्रसन्न वाटल्यानंतर मच्छिंद्रनाथ मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये येऊन साक्षात भगवतीला बघितलं. महाकालिकेचा तो अवतार पाहिला. नाथांनी नमस्कार केला, देवीला प्रणाम केला आणि देवीला प्रणाम करून मच्छिंद्रनाथ देवीला म्हणतात, हे महाकाली, तुझ्या दर्शनाने मी कृतकृत धन्य झालो. तुझे हे रूप पाहून मनाला शांती मिळाली. परंतु देवी, मला तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे आणि तू ते पूर्ण करशील ही माझी अपेक्षा आहे. मच्छिंद्रनाथांनी जी देवीची या ठिकाणी वास्तव्याची जी कथा आहे ती कथा जाणून घेतली होती. त्यामागचा अल्पसा परिहार असा, ही जी देवी होती ही कालिका देवी, हे भगवान शंकराच्या हातामध्ये कालिकास्त्र जे होतं त्या अस्त्राची ही अधिष्ठात्री. एकेकाळी भयंकर असं दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातल्यानंतर भगवान शंकरांनी सगळ्या दानवांचा संहार केला. आणि सगळ्या दानवांचा संहार करून भगवान शंकर युद्धाला पूर्ण विराम देतात. सगळ्या त्या दानवांच्या नरडीचा बेत घेऊन शांत झालेलं ते अस्त्र, शांत झालेली भगवती भगवान शंकरांना म्हणते, महादेवा, माझी तुमच्याकडे एक इच्छा आहे, मागणी आहे. महादेव म्हणतात, भगवती, काय आहे तुझी इच्छा, सांग. देवीने सांगितलं, आजपर्यंत महादेवा तुमच्याकडे मी माझा जो कर्मयोग होता कर्मयोग संपवला. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये मी तुमचं सहाय्य केलं आणि आता मला विश्राम पाहिजे. मला थोडस विश्रांती घेऊ द्या. अशी देवीने मागणी केल्यानंतर महादेवाने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. आणि त्या ठिकाणा त्या युद्धापासून युद्ध झाल्यानंतर देवी थकून त्या ठिकाणी वास्तव्याला राहिली होती. त्याच ठिकाणी ते जे दैवत होतं महाकालिकेचं नाथ त्या मंदिरामध्ये देवीच्या समोर आहेत. ही त्या देवीच्या वास्तव्याची कथा आहे. नाथांनी देवीला मागणं मागितल्याबरोबर देवींनी नाथाला म्हटलं,
अरे म्हणले मानवा, भगवान शंकराच्या युद्धानंतर मी थकून या ठिकाणी विश्राम अवस्थेमध्ये बसलेली असताना तू मला या ठिकाणी माझी जे विश्रांती आहे विश्रांती भंग करण्यासाठी आलेला आहेस. नाथांनी सांगितलं, नाही देवी, शाबरी विद्येवर मी कवित्व केलेलं आहे, त्या कवित्वाला तुझंही सहाय्य व्हावं आणि तूही माझ्या कवित्वाला तुझा आशीर्वाद द्यावा या उद्देशानं मी तुला मागणी करत आहे, तू मला प्रसन्न व्हावीस. देवीने सांगितलं, अरे म्हणले मानवा, महान भगवान शंकराच्या हातामधलं कालिकास्त्र असणारं मी अस्त्र आहे. तू असं म्हणतोयस की मी तुझ्या स्वाधीन येऊ, तुझी चाकरी करू, काय बोलतो आहेस हे? तू पाहिलं आहेस का कधी एखादा श्रीमंत मनुष्य श्रीमंतानं भिक्षा मागावी? पाहिलंय का? सागरानं विहिरीकडे आश्रयाला यावं पाहिलं आहेस का? ऐकलं आहे का? कावळ्याच्या घरट्यामध्ये राजहंसाच्या पक्षाने चाकरी करावी कधी ऐकलं आहे का? भगवान शंकराच्या हातामध्ये विराजमान असणार कालिकास्त्र मी स्वतः तुझी चाकरी करू, वेड लागले का काय तुला? देवीनं सांगितलं, आणि माझ्या विश्रांतीमध्ये बाधा घालण्यासाठी आलेली आहे. काहीतरी ती साबरी विद्या केली आणि त्या विद्येसाठी मी तुझ्या अधीन राहू. देवीनं उपहासात्मक शब्द नाथांना बोलले. देवी म्हणाली, हे बघ, मी प्रेमाने सांगत आहे, एका क्षणाचाही विलंब न लावता या ठिकाणाहून चालता हो. माझ्या या विश्रांतीमध्ये बाधा आणू नकोस. देवीने कडक शब्दामध्ये सांगितलं, नाहीतरी तुझी अवस्था दिव्यावरती झडप घालणाऱ्या किड्याप्रमाणे होईल आणि मुका जीवाला आपल्या मुक्षील, तुला मी सांगत आहे. देवीने उपहासात्मक शब्द बोलल्यानंतर नाथांनी सांगितलं, देवी, तू माझी वल्गना करते आहेस, उपहासात्मक शब्द ते मला मान्य आहे, परंतु माझी उपमा त्या दिव्यावरती झडप घालणाऱ्या किड्याप्रमाणे माझी उपमा करू नकोस देवी. मचिंद्रनाथ म्हणतात, या ठिकाणी म्हणले देवी, हे जे ती अभिमान स्वरूपी अभिमानामध्ये तू जे बोलत आहेस की म्हणले तिसरा जो पंडुपुत्र होता, तिसऱ्या पंडुपुत्रानं आपल्या महान पराक्रमानं मारुतीला आपल्या ध्वजावर बसून कीर्ती मिळवलेली होती, त्याचप्रमाणे माझ्या गुरुचंही तेज आहे आणि मला माझ्या गुरुची शपथ आहे म्हणले, मी तुला जिंकून माझ्या या कीर्तीचा ठसा या त्रिभुवनामध्ये मिळवल्याशिवाय राहणारच नाही. आवेश पूर्ण होऊन नाथ बोलल्यानंतर देवीला राग आला आणि देवीला राग आल्यानंतर देवी बोलती कशी, ए म्हणली जोगड्या, जोग्याचा अवतार धरलास, हातामध्ये काय गळ्यामध्ये हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातलास, हातामध्ये काकणं घातलास आणि भस्म विभूती चर्चून हे असला वेश धरून तुला मी घाबरणार आहे का? असं तुला वाटत आहे का? हा जर तुझा भ्रम असला तर तो भ्रमच राहू दे. तुला काय वाटलं? चार भूतांना, चार भूताटकींना वश केलं म्हणजे तू कालिका देवीला सुद्धा वश करशील? अरे म्हणले, मुळात कोळ्याचा पोरगा तू कोळी, तुझा बाप कोळी, आणि मासेमारी करून पोट भरायचं सोडून देऊन इथं कशाला आलास रे तू म्हणली? आणि अस्त्राचे नको असलेले नाही ते कुटाने असले तुला कोण करायला सांगितले? तुझ्यासारख्या भिकाऱ्याला अस्त्राची काय गरज? जोगड्या म्हणे. आणि देवी नाथांना पुढे काय म्हणते, जे गारुडी असते म्हणली, गारुडी खेळ दाखवते, कोलाटी आहे, कोलाटी त्याचा खेळ दाखवते, बहुरूपीय वेगवेगळे
सोंग घेते, वेगवेगळे सोंग घेते, राजाचंही घेते, परंतु त्याला त्याची लायकी माहित असते, त्याची लायकी स्वतःची काय आहे. सगळा खेळ झाल्यावर सगळे पुढे तो हात जोडतोय, हात पसरून आपल्या पोटासाठी भीक मागतोय, ती त्याची लायकी आहे. आणि पदभ्रष्ट झालेला तू माझी वल्गना करतोस. आणि देवीनं असं बोलल्यानंतर अरे म्हणले तुझ्या काय म्हणले तुझं सामर्थ्य काय, एखादी वेळेस मी तुला वशवी होईन म्हणली, तुला प्रसन्न होईल, परंतु हाय काय तुझं सामर्थ्य, तुला मी प्रसन्न होण्यासारखं, कशाला हो गेले तुला या अस्त्राची गरज, नको असलेले नुसते खेळ तुला कोणी सांगितले. असं सांगितल्याबरोबर देवीनं आपलं उग्र रूप दाखवले आणि म्हणले भूतावळ वश करून घेऊन तुला वाटत असेल मी वश होईन, विसरून जा म्हणली, त्या भ्रमामध्ये राहू नकोस. आणि म्हणले मी जर दृष्टी जर वाकडी केली तर या पृथ्वीला धुळीमध्ये मिळवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, आणि ही अशी देवी मी तुझी चाकरी करू, चाल म्हणली, शक्य नाही. चालता हो. देवीने सांगितल्यानंतर नाथांनी सांगितलं, देवी मला या ठिकाणी कमी समजण्याची चूक तू करू नकोस. मी जर मनात ठरवलं तर तुला प्रसन्नच काय, तुला जिंकून घेऊ शकतो, एवढं माझ्या गुरुमध्ये सामर्थ्य आहे. मच्छिंद्रनाथांनी देवीला बोलल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात, बळीराजा वामनाला क्षुल्लक समजला होता, बळीराजानं सुद्धा क्षुद्र आहे म्हणून, परंतु त्याच वामनानं बळीराजाला पाताळाला घातलं होतं. देवी हे विसरू नकोस तू. असं उपहासात्मक आणि वामनाची भाषा या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी बोलल्यानंतर देवीला राग आला आणि देवी म्हणते, वामनाची भाषा बोलतोस, पाहूयाच म्हणले, चल तुझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे, होऊन जाऊ दे 2-2 हात, बघूया तुझ्या या भुजबळामध्ये बाहुबळामध्ये सामर्थ्य किती आहे ते. नाथांनी असं म्हटल्या, देवीने म्हटल्यानंतर नाथ म्हणतात, कसे देवी तू माझी परीक्षा घ्यायचं काही कारण नाही, तू माझी कशाला परीक्षा घेतेस, मीच तुझी आता परीक्षा घेतो, बघूया म्हणले तुझ्यामध्येच किती सामर्थ्य आहे. आणि देवीनं अत्यंत असं म्हणली, चिरटा वामनाची भाषा करतोस. आणि देवीला राग आल्यावर मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, देवी म्हणली तुला अभिमान आलेला आहे, महादेवाच्या हातामध्ये शस्त्र होऊन राहिलीस आणि त्याचा अभिमान तुला चढला, तुझा अभिमान चूरचूर करण्यासाठी हा मच्छिंद्र या ठिकाणी आलेला आहे. देवीला राग आल्यानंतर तुझ्या या फुसका जो अभिमान आहे त्याचे तुकडे तुकडे करण्यासाठी मी इथं आलेला आहे. मच्छिंद्रनाथाचं हे बोलणं भगवतीच्या जिव्हारी लागलं आणि आता ह्याला धडा शिकवायचा. देवीने मनामध्ये मोठा संकल्प केला आणि प्रचंड अशी मोठी आरोळी देवीने ठोकली. देवीने आरोळी ठोकल्यानंतर सगळ्या जे पर्वत आहेत, पर्वत सगळे धरणी कंपायमान होऊ लागले, पर्वताचे तुकडे होऊन प्रचंड गडगडाट होऊ लागला. पशु पक्षी आपला जीव मुठीत धरून पळू लागले, सप्तपाताळ दचकले आणि स्वर्गामध्ये जे देव आपल्या स्वर्गीच्या ठिकाणी विश्रांती अवस्थेमध्ये बसले होते त्यांनी विमानामध्ये आश्रय येऊन घेतला. अरे म्हणले काय झाले, देवीच्या त्या आरोळीचा दणका पृथ्वी आपल्या डोक्यावर घेतलेल्या शेष नागापर्यंत गेला आणि तोही नाग खडबडून जागी झाला. काय झालं म्हणलं, आणि धरतीला हे वाटलं आता पृथ्वी रसातळाला जाते का काय, अशी अवस्था देवीच्या आरोळीने झाली. देवीच्या आरोळीने अशी अवस्था झाल्यानंतर देवी रागामध्ये म्हणते, मी दृष्टी वाकडी केल्यानंतर समस्त ब्रह्मांड धुळीत मिळवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि या नरसंहाराचा कारण केवळ तू असणार आहेस. मी हा सगळा प्रदेश या ठिकाणी भस्म करून टाकीत आहे आणि याचं कारण केवळ तूच आहे. आणि आता तू तुझ्या
तुझ्यासाठी तू तुझ्या गुरुचं स्मरण केलेलं तुझ्यासाठी योग्य राहील. देवीनं सांगितलं. म्हणले या जात्यामध्ये आता तू भरडून जाशील. देवीनं बोलल्यावर नाथाने टीकास्त्र करत देवीला काय म्हणतात ना, म्हणले बस झाली तुझी आत्मप्रौढी आता. देवी बस झालं तुझं हे बोलणं. म्हणले तू स्वतःला विंचू जे आहेत त्यांच्या नांग्याची खान समजतेस, पण माझ्यासारख्या खदिरांगासमोर तुझं काय टिकणार आहे. कालिकेला स्पष्ट शब्दामध्ये मच्छिंद्रनाथांनी सांगून लगेच झोळीमध्ये हात घातला आणि झोळीमध्ये हात घालून चिमुटभर भस्म वासव शक्तीचा प्रयोग केला आणि आकाशामध्ये सोडली ती शक्ती, वासव शक्ती. वासव शक्ती साक्षात इंद्राचं अस्त्र आहे आणि देवी हे कालिकास्त्र भगवतीचा अस्त्र आहे. एक महादेवाच्या हातातलं अस्त्र तर एक इंद्राचं अस्त्र. दोन्ही अस्त्र एकमेकाला दणकल्याबरोबर प्रचंड असा आवाज त्या युद्धभूमीवरती झाला. भयंकर असं युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धामध्ये देवीच्या कालिकास्त्रानं वासव शक्तीला गिळंकृत केलं आणि वासव शक्तीला गिळून ते अस्त्र प्रचंड वेगानं मच्छिंद्रनाथाकडे निघालं. आणि मच्छिंद्रनाथांनी पाहिलं की आपल्याकडे देवीचं कालिकास्त्र येत असल्याचं पाहून लगेच मच्छिंद्रनाथांनी डोळे झाकले आणि रुद्र मंत्राचा जाप करायला सुरुवात केली. रुद्र मंत्राचा जाप केल्याबरोबर युद्धभूमीच्या ठिकाणी महाभयंकर असे कृतांत रूपी 11 रुद्र त्या ठिकाणी प्रगट झाले आणि 11 रुद्र प्रगट झाल्यानंतर कालिकास्त्राचं त्या रुद्रांसमोर तेज कमी झालं आणि कालिकास्त्राने त्यांची स्तुती करायला सुरुवात केली आणि कालिकास्त्राच्या स्तुतीला शांत होऊन सगळेच्या सगळे रुद्र शांत झाले आणि रुद्राच्या अस्त्राचा प्रभाव कमी झालेला दिसताच मच्छिंद्रनाथांनी वज्रास्त्र प्रेरण करून कालिकेच्या दिशेनं फेकलं. युद्ध चालू आहे आणि वज्रास्त्राचं प्रेरण करून कालिकेच्या दिशेनं फेकल्याबरोबर त्याच अस्त्राला सहाय्य म्हणून धुमास्त्र नाथांनी फेकलं. धुमास्त्र म्हणजे काय? या अस्त्राचा परिणाम असा की सगळीकडे अंधार होतो धुमास्त्रामुळं. वज्रास्त्र प्रहार करायला निघालं आणि जे धुमास्त्र आहे, धुमास्त्र अतिवेगानं देवीच्या नरडीचा वेध धरून देवीच्या दिशेनं निघालं. सगळीकडे अंधार पसरला आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन वज्रास्त्र प्रखर तेजानं देवीकडे निघाल्यावर आता देवीला ते अस्त्र लागणार एवढ्यात देवीने अतिशय चपळाईनं धरलं आणि ते अस्त्र शैलाद्री पर्वतावर फेकून दिलं. शैलाद्रीवर अस्त्र देवीनं फेकून घेतलं आणि जे धुमास्त्र होतं धुमास्त्राला देवीनं गिळून टाकलं. मच्छिंद्रनाथांनी म्हणले आता धुमास्त्रे गिळून झाले. आता मच्छिंद्रनाथांनी आता शेवटला मत वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला आणि वाताकर्षण अस्त्र जपून देवीच्या दिशेनं भिरकावून मारल्याबरोबर शुक्राचार्यांनी संजीवनी आणि वसिष्ठांना जसा कामधेनूचा लाभ झाला होता त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथाच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी दिलेलं हे वाताकर्षण अस्त्र होतं. गुरुकडून भेटलेला प्रसाद होता आणि वाताकर्षण अस्त्र सोडल्याबरोबर वाताकर्षण अस्त्राने देवीच्या अंगामध्ये संचार केला आणि देवीच जे वायू होता सगळ्याच्या सगळा वायू आकर्षून घेतला आणि आकर्षून घेतल्यानंतर देवीच्या अंगामधला प्राण वायू कुंटला आणि जर्जर झाल्यावर देवी धाडकन जमिनीवर कोसळली आणि देवी मूर्छित झाल्यानंतर देवीच्या मूर्छित अवस्थेत
मध्ये देवीने भगवान शंकराचा जप केला. महादेवा प्रसन्न, महाकाल सर्व, आज मी या ठिकाणी संकटामध्ये आहे, देवा मी आज तुझा धावा करते. आणि भगवान शंकरांनी डोळे झाकून अंतर्दृष्टीनं पाहिलं की आपलं कालिकास्त्र संकटामध्ये आहे. भगवान शंकरांनी पाहिलं माझ्या कालिकास्त्राला संकट आणणार हाय कोण असा एवढा बहादर. महादेवांनी डोळे झाकून ध्यान केल्यावर महादेवाच्या लक्षात आलं कवी नारायणाचा अवतार साक्षात मच्छिंद्रनाथ या ठिकाणी कालिकास्त्राला संकटामध्ये आलेला आहे. देवी भगवतीची ती विवळ करुणा विवळवाणी ऐकून महादेव लगेच नंदीवर आरूढ झाले आणि नंदीवर आरूढ होऊन कोकण प्रदेशामध्ये युद्धभूमीवर आले. पाहिलं तर काय, देवी मूर्छा होऊन पडलेली आहे आणि मच्छिंद्रनाथ थाटामध्ये असे उभारलेले आहेत. भगवान शंकर त्या ठिकाणी आल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी शंकर आल्याच बघितल्याबरोबर मच्छिंद्रनाथ धावून गेले आणि महादेवाच्या चरणी साष्टांग प्रणाम करून मच्छिंद्राला म्हणलं, प्रणाम केला. शंकरांनी मच्छिंद्राला आपल्या हृदयाला धरलं आणि हृदयाला धरून महादेव शंकर भगवंत म्हणतात तसे, मच्छिंद्रा आज तर तू थोर पराक्रम दाखवलास. म्हणून माझ्या हातामध्ये शोभणारं जे कालिकास्त्र आहे तू आज याला जिंकलस आणि धन्य झालास. तू जे शौर्य दाखवलं याला तोड नाही. असं म्हणाल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी महादेवाच्या पाया पडून महादेवाला म्हणतात तसं, महादेवा ही माझी करणी नाही, हा जो आशीर्वाद दिलेला आहे हा तुम्हीच दिलेला आहे. ज्यावेळी मी लहान होतो 18 वर्षाचा असताना माझी तपश्चर्या सुरू होती आणि माझ्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन तुम्हीच महागुरु श्री दत्तात्रेयांना माझ्याकडे पाठवलं. 6 महिने मला ठेवून घेऊन दत्तात्रेयांना मला अनुग्रह द्यायला लावला. सगळ्या विद्यामध्ये सगळ्या अस्त्रांमध्ये मला पारंगत तुम्ही केलं आणि तुमच्या वचनांमुळे तुमच्या श्री गुरु प्रसादामुळे मला हे शस्त्र आणि अस्त्र प्राप्त झालेले आहेत. यामध्ये माझं काहीच कौतुक नाही. शुक्राचार्यांनी प्रसन्न होऊन कचाला ज्याप्रमाणे संजीवनी विद्येचा उपदेश केलेला होता, संजीवनी विद्या दिली होती, त्याचप्रमाणे तुम्ही दत्तात्रेयांना प्रसन्न व्हायला सांगून विद्या द्यायला लावली. आणि भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं आणि बोलणं ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात, देवा माझी तुम्हाला एक विनंती आहे, मागणी आहे. मी जे साबरी विद्या केलेली आहे, साबरी विद्येस तुमचं जे अस्त्र आहे कालिकास्त्र, त्या अस्त्राने सहाय्य करावं आणि जगाच्या कल्याणासाठी हे साबरी कवित्व केलेलं आहे आणि तुम्ही मला तसं वरदान द्याल ही माझी अपेक्षा आहे. शंकरांनी प्रसन्न होऊन झास तू म्हणून मच्छिंद्रनाथाला आदेश दिला. आता शंकरांनी आदेश तर दिला, प्रसन्न होऊन वर तर दिला, परंतु देवीची आज्ञा घेतलेली नव्हती, देवीला विचारलं नव्हतं. देवीची ती अवस्था बघितल्यावर शंकरांनी सांगितलं देवीला त्या ह्याच्यातून वाताकर्षण अस्त्रामधून मुक्त करण्यात सांगितल्यावर मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण मंत्राचा जप केला आणि देवीवर फेकल्यानंतर देवीची मूर्छा संपली आणि देवी भानावर आल्यावर देवीनं दृष्टी फिरवली तर भगवान शंकर देवीजवळ उभा असल्याचं देवीला दिसलं आणि देवीने पळत जाऊन भगवान शंकराच्या चरणावरती मिठी घातली आणि देवी म्हणते कशी, देवा आज मला तुम्ही सहाय्य कसं झालात. ज्यावेळी जन्मेजयाचं सर्पसत्र चालू होतं आणि सगळ्या सर्पाची आहुती त्या यज्ञामध्ये देणं चालू होती, सगळे सर्प मी या पृथ्वी तलावरचे जाळून टाकून, जन्मेजय राजाच्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींनी त्या संकटामध्ये सापाचे आस्तिक ऋषी धावून आले, त्याप्रमाणे तुम्ही धावून आलात. तुम्हाला भस्म करण्यासाठी
उद्युक्त झालेला जो भस्मासूर आहे, आणि त्या भस्मासुराला घाबरून भिवून तुम्ही पळत सुटला असताना भगवान श्री विष्णूंनी ज्याप्रमाणे तुम्हाला सहाय्य केलं त्याचप्रमाणे तुम्ही आज मला धावून आला. एवढंच म्हणले. एवढंच काय तर रावणाचं आणि रामाचं युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये सौमित्राला ज्यावेळेस शक्ती लागली आणि त्या शक्ती लागलेल्या अवस्थेमध्ये प्रभू रामांची ती अवस्था पाहून ज्याप्रमाणे मारुतीराय द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी धावून गेले त्याचप्रमाणे माझी जी विकल अवस्था झालेली आहे तुम्ही मला धावून आलात. धन्य आहे, धन्य आहे. देवीनं आपली कृतज्ञता व्यक्त केली. अजून मी काय बोलू? ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे देवा अजून शब्दच नाही आहे. भगवान शंकराची स्तुती करून देवीने नमस्कार केला आणि भगवान शंकर आता देवीला म्हणतात कसे, कालिके मला तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे आणि तू माझं म्हणणं मान्य करशील तर मला आनंद होईल आणि त्याचबरोबर माझ्याकडचं जे नागरत्न आहे नागरत्न तू प्राप्त करू शकशील. महादेव म्हणतात देवी आजपर्यंत ज्याप्रमाणे तू माझी सेवा केलीस त्याचप्रमाणे जगाच्या उपकारासाठी मच्छिंद्रनाथाची सेवा कर. मला जर तू होकार दिलास तर माझं खूप मोठं कार्य केल्यासारखं होईल देवी. शंकराचं बोलणं ऐकून भगवती हसली आणि भगवती म्हणते काय, महादेवा मी तुमच्या चरणाची दासी आहे आणि तुम्ही या दासीकडे दान कसलं मागता? तुमचा माझ्यावरती संपूर्ण अधिकार आहे. तुमच्या कार्यासाठी मी नेहमीच सिद्ध असते. तुमचं कार्य करणं हा माझा धर्म आहे आणि या दासीकडे मागणं योग्य नाही. अमृतानं मृत्यूचं निवारण करण्यासाठी कांजीची स्तुती करावी का किंवा परिसाने सोनं प्राप्त होण्यासाठी एखाद्या रावापुढे तोंड वेंगडावं? हे असं तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात भगवंता. या दासीकडे मागणं काय मागता? तुमच्याच चरणाची दासी मी, तुमच्याच कार्यासाठी सदा तत्पर. तुमची काय इच्छा आहे ती मी आत्ताच पूर्ण करते. भगवान शंकरांनी सांगितलं मच्छिंद्र माझ्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाची सेवा कर. आता देवी भगवतीचं आणि मच्छिंद्रनाथाचं एवढं घनघोर युद्ध झालेलं होतं. देवामधील माणसामध्ये फरक काय एवढंच एक गोष्ट लक्षात घ्या. एवढं घनघोर युद्ध होऊन सुद्धा देवींनी मच्छिंद्रनाथाला जवळ बोलून घेतले आणि प्रेमाने आपल्या पोटाला धरून हात कुरवाळीत म्हणते कशी, बाळा तू धन्य आहेस. तू साबरी विद्येवर जे कवित्व केलेलं आहे ते एक श्रेष्ठतम रत्नच आहे आणि त्यापुढे देवी आता प्रत्यक्षात वचन देते, यापुढे तू तुझ्या त्या साबरी विद्येच्या कवित्वामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझं नाव येईल त्या ठिकाणी मी प्रसन्न होऊन अभिवचन देते की त्या ठिकाणी मी सहाय्य करेन आणि साधकाला त्या कार्यामध्ये मी सहाय्य करेन. मी असं वचन देते. कालिकेनी अभिवचन मच्छिंद्रनाथांना दिलं. कालिकेचं बोलणं ऐकून भगवान शंकराला अतिशय आनंद वाटला. त्या ठिकाणी त्या कोकणामध्ये भगवान शंकर मच्छिंद्रनाथ देवींनी दोघांचंही आदिरातिथ्य केलं. 3 दिवसापर्यंत मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी ठेवून घेतलं आणि प्रसन्न होऊन आपलं जे कालिकास्त्र होतं कालिकास्त्र मच्छिंद्रनाथाच्या सेवेसाठी दिलं. 6व्या अध्यायाची ही कथा आहे.
मच्छिंद्रनाथांनी कालिकास्त्र जिंकून घेतलं. मुळातच सामर्थ्यवान असणारे मच्छिंद्र साबरी विद्येमध्ये ज्या ज्या ठिकाणी कालिकेची नामावली आलेली आहे त्या त्या ठिकाणी कालिका सहाय्य होते ही वचन कालिकेनं दिलेलं आहे. आजचा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पुढच्या अध्यायामध्ये वीरभद्राची युद्ध होईल आणि त्याच्या समोर भेट घडल नवनाथ भक्ती सराच्या 7व्या अध्यायात. तोही अध्याय अतिशय गोड आहे. माझ्या अल्पमतीला जेवढं काही सुचलं त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल, काही वाईट वाकडे बोल गेले असतील तर ते माझे बोल मला परत द्या आणि जे काही या कथेमधून तुम्हाला घेता येईल ते घेऊन तुम्ही धन्य व्हा. या कथेची शृंखला अशीच चालणार आहे नवनाथ भक्ती सराच्या 40व्या अध्यायापर्यंत. आणि प्रत्येक पुराणाचं सार, जे साररूपी जे अमृत आहे आणि आपल्या ग्रंथांमध्ये हे जे गुह्य ज्ञान जे लपलेलं आहे हे सगळेच्या सगळं ज्ञान आपण सारामृत रूपाने आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत. आजची कथा कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. रामकृष्ण हरी. आदेश आदेश.